सिविल लाइन थाना क्षेत्र में छात्रा से छेड़छाड़ के मामले में पुलिस ने त्वरित कार्रवाई करते हुए आरोपी को गिरफ्तार कर लिया है। गिरफ्तारी के बाद पुलिस ने मामले की गहन जांच के तहत आरोपी को घटनास्थल पर ले जाकर सीन रिक्रिएशन कराया ताकि घटना के क्रम और परिस्थितियों को स्पष्ट रूप से समझा जा सके। मिली जानकारी के अनुसार पीड़ित छात्रा ने सिविल लाइन थाने में शिकायत दर्ज कराई थी कि आरोपी ने सार्वजनिक स्थान पर उसके साथ अभद्र व्यवहार किया और छेड़छाड़ की। शिकायत को गंभीरता से लेते हुए पुलिस ने तत्काल मामला दर्ज कर जांच शुरू की, जहां आसपास लगे सीसीटीवी कैमरों की फुटेज, प्रत्यक्षदर्शियों के बयान और तकनीकी साक्ष्यों के आधार पर पुलिस ने आरोपी की पहचान कर उसे हिरासत में ले लिया। गिरफ्तारी के बाद पुलिस टीम आरोपी को लेकर घटनास्थल पर पहुंची, जहां उसकी मौजूदगी में पूरे घटनाक्रम का रिक्रिएशन किया गया। इस प्रक्रिया के दौरान यह समझने का प्रयास किया गया कि घटना किस तरह हुई, आरोपी किस दिशा से आया और पीड़िता की स्थिति क्या थी और वारदात के समय वहां कौन कौन मौजूद था। जहां सीन रिक्रिएशन से जांच को मजबूत साक्ष्य मिलने की उम्मीद जताई जा रही है। नाही परत नाही आहे। आरोपीचे आम्ही शोध घेताना जे जवळजवळ 150च्या वरचे फुटेज घेतले होते, तो कुठून गेला होता, तर सदर गुन्ह्याची पुनरावृत्ती की तो कुठून जाऊन त्यांनी हा गुन्हा केला, तर ते सीन रिक्रिएशन करायचं होता। आरोपी अटक आहे, 2 दिवस PCR मध्ये होता, 2 पंचे घेऊन आज तो सीन रिक्रिएशनचा पोस्ट टेस्ट चाचणी प्रकार झाला। याच्या आरोपीचं नाव आहे विवेक आणि विवेक खेडकर नाव आहे आणि डाबकी रोडकडे राहत आहे आरोपी। पोलीस अधीक्षक साहेब अर्चितजी चांडक साहेब आणि आपल्या मालती कयाते मॅडम तसेच LCBचे सर्व टीम या सर्वांचं अभिनंदन करतो की एवढ्या 2 ते 3 दिवसात त्यांनी जो चिडीमार होता त्याला पकडलं आणि आज आपल्या वाडामध्ये इथं तो गेला होता आणि जिथं त्यांनी छेड काढली ते छेड तिथे त्याला पूर्ण फिरवलं आणि असं माझ्या प्रभागात कोणी करू नये आणि पूर्ण अकोला शहरातच कोणी करू नये अशी चिडीमारी। तर हा जो आळा बसलेला आहे आज, तर हा गुन्हेगारीला आळा बसलेला आणि मी पोलिसांचे खरंच अभिनंदन करतो की एवढ्या 2 ते 3 दिवसात त्याला पकडलं आणि त्याच्यावर योग्य ते कारवाई करत आहे। त्याबद्दल याचा प्रभावही पडणार आहे आणि आता जी चिडीमारी आणि जे मुलं गुंड प्रवृत्तीचे मुलं जे फिरतात माझ्या प्रभागात त्यांना पण आळा बसणार आहे, कारण की ते जे बुलेट वगैरे ते तर बंद केलेले आहेत आणि आताही पण आणखीन जर कोणी फिरत असेल तर आम्हाला संपर्क करा, आम्ही त्याच्या पाठीमागे लागून आम्ही त्यांना पकडू। आणि आता बाकीच्यांनाही मी सांगतो की वार्डामध्ये कोणीही फिरू नका आणि चिडीमारी मुलीकडे बघायचंही नाही आणि या एरियात चिडीमारी पण करायची नाही। न्यूज एक्सप्रेस के लिए नौशाद पटेल, अकोला।